ओम शांती। आज आहे 21 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, श्रीमंतावर कल्याणकारी बनायचे आहे, सर्वांना सुखाचा मार्ग सांगायचा आहे। प्रश्न आहे, कोणत्याही प्रकाराची चूक होण्याचे मुख्य कारण काय आहे? उत्तर आहे, देहभिमान। देहभिमानामुळेच मुलांकडून खूप चुका होतात। ते सेवा देखील करू शकत नाहीत। त्यांच्याकडून अशी कामे होतात ज्यामुळे सर्वजण त्यांचा तिरस्कार करतात। बाबा म्हणतात, मुलांनो, आत्माभिमानी बना। कोणतेही अकर्तव्य अर्थात वाईट कर्म करू नका। क्षीरखंड होऊन सेवेच्या चांगल्या चांगल्या योजना बनवा। मुरली ऐकून धारण करा, यामध्ये निष्काळजी बनू नका। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. देही अभिमानी बनून सेवेच्या विविध युक्त्या शोधून काढायच्या आहेत। आपसामध्ये क्षीरखंड होऊन सेवा करायची आहे। जसे बाबा कल्याणकारी आहेत तसे कल्याणकारी बनायचे आहे। 2. प्रीतबुद्धी बनून इतर संगत सोडून एक संगत धरायची आहे। कोणतेही असे वाईट कर्म करायचे नाही ज्यामुळे कल्पकल्पांतरासाठी नुकसान होईल। आजचे वरदान आहे, बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनणारे अचलडोल भव। स्पष्टीकरण आहे, जे नेहमी बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये राहतात ते कधी कोणत्याही दृश्याला पाहून घाबरत नाहीत किंवा डगमगत नाहीत। नेहमी अचलडोल राहतात, कारण बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनतात। जर थोडेफार असे काही पाहून अंश मात्र जरी डगमगायला होत असेल किंवा मोह उत्पन्न होत असेल तर अंगद समान अचलडोल म्हणता येणार नाही। बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये गंभीरतेसोबतच रमणीकता देखील सामावलेली आहे। स्लोगन आहे, राज्य अधिकारी असण्यासोबतच बेहदचे वैरागी बनून राहणे हीच राजऋषीची निशाणी आहे। ओम शांती।